वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरली। पुण्यातलं तेच डायमंड क्रॉसिंग धोकादायक ठरलं। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला पुणे स्टेशन जवळचा थरार। पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी संध्याकाळी प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला। हाय स्पीड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पुण्याच्या उंबरठ्यावरच अपघात झाला। वंदे भारत एक्सप्रेसचा डबा थेट रुळावरून खाली उतरल्यानं सगळेच हादरले। पुण्यात नेमकं काय घडलं होतं सविस्तर समजून घेऊ। संध्याकाळी 7:30 वेळ। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोलापूरकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करत होती, तेव्हा अचानक एक जोरदार झटका बसला। रेल्वेमध्ये बसलेले सगळेच प्रवासी हादरले। कुणाला वाटलं धडक झाली तर कुणाला वाटलं डब्यांचा जोड तुटला। पण काही वेळातच लोकांना कळलं की गाडीचा चौथा डबा थेट रुळावरून खाली घसरलेला होता। पण गाडीचा वेग ताशी 20 किलोमीटरपेक्षा कमी होता, म्हणून या घटनेत प्रवासी बचावलेत। अन्यथा काल पुण्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला असता। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोलापूरला जात असलेल्या वंदे भारतचा एक चाक हा रुळावरून घसरला आहे। ही घटना पुणे स्टेशनाजवळील डायमंड क्रॉसिंगवर झालेली आहे। तो डायमंड क्रॉसिंग हटवण्याचे निर्देश तुरंत देण्यात आलेले आहेत। देशभरातील असे नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग हटवले जात आहेत। दुसरीकडे याच रेल्वेमध्ये बसलेले प्रवासी म्हणाले की आम्ही स्टेशनची वाट पाहत होतो आणि अचानक एक जोरदार हादरा बसला। काही कळायच्या आत गाडी थांबली आणि पुढे काही वेळानंतर लोको पायलटची अनाउन्समेंट झाली की गाडी रुळावरून घसरली आहे। विशेष म्हणजे हा अपघात तांत्रिक बिघाड नव्हता, तर रेल्वेच्या एका पायाभूत सुविधेबद्दलचा एक मोठ्या धोक्याचा इशारा होता। पुणे स्टेशनवरचं डायमंड क्रॉसिंग, हो, रेल्वे इंजिनिअरिंग मध्ये हे क्रॉसिंग अत्यंत देखभालीचं आणि जोखमीचं मानलं जातं, कारण इथे चाक रुळावरून थेट जम्प करण्याची भीती असते आणि याच क्रॉसिंगने वंदे भारत ट्रेनलाही रोखलं। पण संताप निर्माण करणारी गोष्ट ही होती की या घटनेनंतर प्रवाशांना कुठलीही तातडीची मदत किंवा सूचना मिळाल्या नाहीत। अनेक वेळ प्रवासी धोकादायक पद्धतीनं गाडीच्या खाली उतरून बाजूच्या रुळांवर थांबून होते। नंतर काही वेळांनी लोको पायलट कडून गाडी रुळावरून घसरल्याचं सांगण्यात आलं आणि अखेर प्रवाशांना ती गाडी तिथेच सोडावी लागली। मुंबई और सोलापुर जो वंदे भारत ट्रेन है, तो वो जब हमारा पूना स्टेशन में अप्रोच करने के टाइम में C15 नंबर कोच जो है उसका फ्रंट ट्रॉली जो डिरेल हुआ है, तो सब पैसेंजर सेफ है और कोई पैसेंजर को कुछ प्रॉब्लम नहीं आया है। और हमारा रेस्क्यू टीम जो है इमीडिएट काम कर रहा है, उसको जल्द से जल्द ठीक हो जाएगा। इसकी वजह से कितनी ट्रेनें और इफेक्ट हुई है क्या? अभी तो काम चालू है, उसके पीछे अभी हम पैसेंजर का राहत काम में लगे हैं। वो जैसे कंप्लीट होगा वो डिटेल डीरेल होने की वजह क्या थी? क्या नहीं, अभी चल रहा है, काम चल रहा है। नहीं, डीरेल होने की वजह क्या थी? अभी वो तो बाद में देखा जाएगा। अभी काम चल रहा है, पैसेंजर का राहत काम है। राहत करने के बाद फिर हम लोग उसका बात करेंगे। कितना समय लग सकता है इसको वापस से शुरू होने पर? अभी जल्द से जल्द हो जाएगा, जल्द से जल्द। कितनी ट्रेनें इफेक्ट हुई है वही बोल रहा हूँ। ट्रेन अभी हम काम इसी में राहत लगे तो डिटेल निकाल के आपको बता देंगे। मैं आज पुणे आ रहा था वंदे भारत से, एंड ट्रेन पहले से थोड़ी स्लो आ रही थी, एंड फिर जब शिवाजी नगर आई उसके बाद से बहुत एकदम 20 kmph पे आ रही थी। एंड पुणे स्टेशन से जस्ट पहले ट्रेन ने थोड़ी ब्रेक मारी एंड तभी ही वो डीरेल हो गई थी। एंड उसके बाद हम लोग अंदर ही फंसे थे, तो हम लोग ने कंप्लेंट वगैरह किया। फिर बाद में लोको पायलट ने अनाउंसमेंट किया कि ट्रेन डीरेल हुई है और जिसको पुणे वगैरह उतरना है, जिसको फ्लाइट वगैरह पकड़नी रहेगी आगे, तो वो कृपया लोको पायलट के तरफ आ जाए, आगे की तरफ आ जाए ट्रेन के। तो हम लोग, मेरा कोच था बहुत पीछे था, C8 था, तो मैं आगे की तरफ आया। फिर वहां से उतरने के लिए उन लोगों ने अरेंजमेंट वगैरह किया, एंड जिनको आगे जाना है उनके लिए अभी आगे अलग से एक ट्रेन वगैरह अरेंज किया है, तो देखते हैं अभी क्या होता है। या घटनेनंतर रेल्वेचं वेळापत्रक हे पूर्णपणे कोलमडलं। सोलापुरातून सुटणाऱ्या इंटरसिटी आणि सिद्धेश्वर एक्सप्रेससह इतर अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या या उशिरा निघाल्या। पुणे रेल्वे स्थानकात गाड्यांचं डिस्पॅच आणि रिसिव्हिंग थांबवलं गेलं, त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर हा मोठा परिणाम झालाय। त्यामुळे आता प्रवाशांनाही याचा बराच त्रास सहन करावा लागलाय। अभी का ट्रेन का हालत, टाइम का हालत बहुत खराब है। हमारा ट्रेन था सुबह 10:40 को,
पूना सातरागाछी ओ ट्रेन था। अभी तक उसका क्या छोड़ने का टाइमिंग क्या मालूम नहीं है। अभी इंक्वायरी ऑफिस में गया तो बोलता है अभी टाइम लगेगा, अभी प्रोसेसिंग चालू है, इसे करके रखा है। आप कहाँ जाने वाले थे? हम खड़गपूर जाने वाला है। या घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडलेत। मध्य रेल्वेनं फक्त पुण्यातच नाही तर देशभरातील असे सगळे नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग तातडीनं हटवण्याचे आदेश दिलेत। सुदैवानं काल पुण्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला नाही, पण रेल्वेतील अशाच लहान लहान त्रुटी या मोठ्या अपघातांचं कारण ठरलेल्या अनेकदा समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांमध्येही सध्या चिंतेचं वातावरण आहे। पुण्यात घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।